आपण या जगात येण्याचा नक्की काय उद्देश आहे? कोणतं काम करून आपल्याला आनंद मिळतो? आपण या जगाला काय देऊन जाणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या बुक समरीमध्ये मिळतील. ही समरी तुम्हाला हेही शिकवेल की एक आनंदी आणि सकारात्मक आयुष्य जगणं तेवढं कठीण नसतं जेवढा आपण विचार करतो. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण जेम्स ॲलन यांनी लिहिलेल्या अबव लाईफ्स टर्मॉईल या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. बऱ्याचदा आयुष्य खूप कठीण वाटतं, तर कधीकधी ते खूप छान आणि सुंदर वाटतं. असं आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांमुळे होत असतं. असे चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग असतात. या जगात असं कोणीच नसेल ज्याला कधीच कशाचंही दुःख झालेलं नाही. सुख आणि दुःख याने भरलेला प्रवास म्हणजेच आपलं आयुष्य. आपल्याला वाटलं तरीही आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितींपासून दूर पळू शकत नाही. पण तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्सला अजून चांगल्या प्रकारे हँडल करू शकले असते तर फार बरं झालं असतं? हे अगदी खरं आहे की माणूस त्याची परिस्थिती बदलू शकत नाही आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही बदलू शकत नाही. आपण आपल्या बाहेरचं जग बदलू शकत नाही, पण आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो. किंवा असं म्हणा की स्वतःला आपण बेटर बनवू शकतो. कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल, पण आपले थॉट्स खूप पॉवरफुल असतात. म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपले हे पॉवरफुल थॉट्स आपल्याला कसे इन्फ्लुएन्स करतात. या समरीमधून तुम्हाला समजेल की आनंदी राहणे हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. एवढंच नाही तर तो माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण आपण मात्र मोठं झाल्यावर ही गोष्ट विसरून जातो. तुम्हाला या समरीमधून हे सुद्धा समजेल की इममॉर्टॅलिटीची कन्सेप्ट कुठे चुकते. याशिवाय तुम्हाला हे सुद्धा शिकायला मिळेल की तुमचा मेंटल ॲटिट्यूड तुम्हाला बनवू सुद्धा शकतो आणि बिघडवू सुद्धा शकतो. ही समरी तुमच्या हृदयाशी संवाद साधेल. म्हणून खुल्या मनाने ही समरी ऐका. जसे जसे तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे समजू लागाल तसं तसं तुमचं आयुष्य अजून जास्त चांगलं होत जाईल. ट्रू हॅपीनेस. माणसाच्या आयुष्याचं फक्त एकच गोल असायला हवं, ते म्हणजे नेहमी आनंदी राहणे. खरा आनंद मिळवण्यासाठी तुमचे थॉट्स नेहमी जेंटल आणि प्युअर असायला हवेत. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल्सवर टिकून राहायला हवं. हाच आपल्या आयुष्याचा खरा आनंद आहे आणि यामुळेच तुम्ही या जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टीपासून वाचू शकता. जग भलेही कितीही स्वार्थी किंवा वाईट झालं तरीही कधीच हार मानू नका. आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांमधून नक्कीच शिका, पण त्यामुळे तुमच्यामध्ये त्याचा कटुपणा येऊ देऊ नका. जगात असलेल्या वाईटपणाला घाबरून आपल्यामध्ये असलेला चांगुलपणा दाबून टाकू नका. आपल्यातला चांगुलपणा टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्यक नाही की तुम्ही कोणत्याही धर्माच्या किंवा देवाच्या शरणी जायला हवं. प्रत्येक माणसाला खरा आनंद मिळवण्याचा हक्क आहे आणि तो प्रत्येकजण अचीव करू शकतो. हे एक स्ट्रगल आहे. जेव्हा आयुष्यात सगळं काही चांगलं होत असतं त्यावेळेस आनंदी राहणं सोपं आहे. पण कठीण परिस्थितीत देखील शांत आणि आनंदी राहण्यासाठी आयुष्याकडे पॉझिटिव्ह नजरेनं बघण्याची स्वतःला सवय लावा. आणि हीच गोष्ट या पुस्तकाचे लेखक आपल्याला शिकवत आहेत. म्हणजे असं समजा की तुम्ही एका अशा सब्जेक्टमध्ये नापास झाला आहात ज्या सब्जेक्टसाठी तुम्ही खूप मेहनत घेतली होती. अशा परिस्थितीत अर्थातच तुम्हाला रडायला येईल. तुमच्यामध्ये कटुपणा निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही स्वतःवर शंका घ्याल आणि नकारात्मकपणे विचार कराल. एवढी मेहनत करूनसुद्धा मी फेल झालो असा विचार तुम्ही कराल. पण लेखकाच्या मते अशा प्रकारची थिंकिंग तुमची पुढची ग्रोथ थांबवेल. कारण जेव्हा परत त्या सब्जेक्टची टेस्ट होईल तेव्हा तुम्ही नर्वस फील कराल. तुम्ही स्वतःवर परत नापास होण्याची शंका घ्याल आणि यामुळे तुम्हाला भीती वाटू लागेल. अशा प्रकारच्या भीतीमुळे तुम्ही एक चांगले विद्यार्थी बनू शकणार नाही. कारण तुम्ही असा विचार कराल की या सब्जेक्टमध्ये जर मी नापासच होणार असेल तर याचा अभ्यास करून तरी काय उपयोग. पण अशा कटू विचारांपेक्षा जर तुम्ही स्वतःबद्दल थोडा सौम्य दृष्टिकोन ठेवला तर स्वतःला तेच प्रेम आणि सपोर्ट द्या जे तुम्ही दुसऱ्यांकडून मिळवण्याची अपेक्षा करत असता. नापास झाल्याने सगळ्यांनाच वाईट वाटते आणि यामध्ये
कोणाचंही दुमत असू शकत नाही. पण परत प्रयत्न करण्यात सुद्धा काय वाईट आहे? एकदा फेल झालो म्हणजे आता जग संपलं असं तर होत नाही ना. म्हणूनच या गोष्टीला एक चॅलेंज म्हणून स्वीकारा आणि कंबर कसून पूर्ण मेहनत करा. स्वतःला आधीपेक्षा अजून बेटर बनवण्याचा प्रयत्न करा. या प्रकारची थिंकिंग तुमच्या मनाला आनंदी ठेवेल. अशा प्रकारे तुमच्या नेगेटिव्ह अनुभवांना पॉझिटिव्ह बनवून तुम्ही स्वतःला अजून जास्त स्ट्रॉंग बनवू शकता. एवढंच नाही तर तुम्ही स्वतःसोबत दुसऱ्यांना सुद्धा इन्फ्लुएन्स करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला स्वतःबद्दल शंका वाटते त्यावेळेस तुम्ही काय करता? कदाचित तुम्ही असं काहीतरी करत असाल ज्याने तुम्हाला लगेच कम्फर्टेबल फील होईल. तुम्ही अशा लोकांच्या स्टोरी वाचत असाल ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कठीण परिस्थितींना फेस केलं आहे. असं केल्याने तुम्हाला मोटिवेशन मिळत असेल. याशिवाय तुम्हाला कदाचित अशा लोकांशी बोलावंसं वाटत असेल जे तुम्हाला ऐकून घेऊन तुम्हाला हिंमत देतील. असं करत एके दिवशी तुम्ही सुद्धा स्ट्रगल करणाऱ्या लोकांसाठी सोर्स ऑफ मोटिवेशन बनाल. हे लक्षात असू द्या, आयुष्य कधीच आपल्या विरोधात नसतं. म्हणून नेहमी चांगुलपणाचा रस्ता निवडा. एक असा माणूस जो स्ट्रिक्ट आहे आणि ज्याला दुसऱ्यांबद्दल सहानुभूती नाही, अशा प्रकारचा निर्दयी मनुष्य बनू नका. सगळ्यांना प्रेमाने आणि उत्साहाने भेटा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी प्रेमाने वागाल तेव्हा साहजिकच तुम्हाला सुद्धा प्रेमळ वागणूक मिळेल. तुमचा जन्म आनंदी राहण्यासाठीच झाला आहे. हीच तुमची परमनंट कंडिशन आहे. तक्रार करत रडत बसाल तर याने काहीही होणार नाही, कारण बाकी सगळे सुद्धा ऑलरेडी खूप दुःखी आहेत. मग तुमच्या कंप्लेंट कोण ऐकून घेणार? उलट ते तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील. एखादा माणूस जेव्हा तुमच्याशी वाईट वागतो तेव्हा त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला त्रास होतो का? किंवा त्याच्यावर राग येतो का तुम्हाला? पण या रागामुळे तुमचं मन खराब होतं आणि यात तुमचंच नुकसान आहे, कारण यामुळे तुम्ही कदाचित तो राग कोणा दुसऱ्यावर काढाल आणि मग ती व्यक्ती आणखी दुसऱ्यावर. म्हणून ही सायकल सुरू होण्याआधीच तोडा. स्वतः देखील आनंदी राहा आणि दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवा. जर तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर तुम्हाला बाकीचं जगसुद्धा पॉझिटिव्हच दिसेल. द इमॉर्टल मॅन. इमॉर्टिलिटीबद्दल बऱ्याच लोकांच्या डोक्यात चुकीच्या संकल्पना आहेत. तुम्हाला सुद्धा कदाचित याची चुकीची व्याख्या माहीत असेल. इमॉर्टल होण्याचा संबंध वेळेशी नाही. इमॉर्टल म्हणजे तुमचा कधीच मृत्यू होऊ शकत नाही असं देखील नाही. तर मग इमॉर्टिलिटीची योग्य व्याख्या नक्की काय आहे? यासाठी डेनिस नावाच्या लहान मुलाचं उदाहरण पाहूया. हा मुलगा 8 वर्षांचा होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्या आवडीची गोष्ट हवी असायची. त्याचे पॅरेंट्स त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचे. कदाचित म्हणूनच तो थोडा जिद्दी झाला होता. एकदा त्याच्या पॅरेंट्सने त्याला प्रॉमिस केलं की ते त्याला बाईक घेऊन देतील, पण त्यांनी यासोबत एक कंडिशन ठेवली होती. ती म्हणजे त्याचे मार्क्स. जर त्याचे मार्क्स चांगले आले तरच त्याला बाईक मिळेल असं त्यांनी डेनिसला सांगितलं. पण डेनिस मात्र रडायला लागला. तो तोपर्यंत रडत राहिला जोपर्यंत त्याला नवीन बाईक मिळाली नाही. त्याला ती बाईक त्याच दिवशी हवी होती. हा मुलगा डेनिस मोठा होऊन एक अत्यंत स्वार्थी आणि जिद्दी मुलगा बनला. त्याला जे हवं असायचं ते तो घ्यायचाच. त्याच्यामध्ये अजिबात संयम नव्हता. कोणी मरो किंवा जगो त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नसायचं. त्याचा पूर्ण फोकस फक्त त्याची जिद्द पूर्ण करण्यावर असायचा. डेनिस अशा लोकांच्या कॅटेगरीमधला आहे ज्यांना इमॉर्टिलिटीचा अर्थ कधीच समजू शकत नाही. तो हे ऑब्झर्व करू शकत नव्हता की तो त्याच्या इच्छांचा आणि विलासी वृत्तीचा गुलाम झाला आहे. तो त्याच्या आयुष्यात नेहमी जगातल्या गोष्टींमागे धावत राहिला आणि हीच गोष्ट शेवटी त्याची ओळख बनत गेली. इमॉर्टिलिटी आणि डेनिसच्या पर्सनॅलिटीचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. कारण डेनिससारखा माणूस जो फक्त मटेरियल गोष्टींमागे धावतो तो कधीच इमॉर्टल बनू शकत नाही. कारण इमॉर्टल माणसाला कोणत्याच गोष्टींशी अटॅचमेंट नसते. त्याला हे माहीत असतं की या जगातली प्रत्येक गोष्ट ही क्षणिक आहे, म्हणजे जी आज आहे ती उद्या कदाचित नसेल. माणसाच्या इच्छा आणि पॅशनसुद्धा टेम्पररी आहेत. तर मग त्यांना आपल्या आयुष्याचं गोल का बनवायचं? माणसाचं आयुष्य अशा लहान मोठ्या गोष्टींनी मिळून बनतं. जर आपण सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टींमागे वेडे झालो किंवा
यांच्यापुढे जाऊ शकलो नाही तर आपण सुद्धा डेनिससारखे बनून जाऊ. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपण फक्त स्वतःबद्दल विचार करत राहू आणि एक स्वार्थी माणूस बनून राहू. पण एक इमॉर्टल माणूस याच्या अगदी उलट करत असतो. तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहत नाही. तो त्याच्यासमोर एक मोठा उद्देश ठेवून जगतो. कोणत्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे त्याला माहीत असतं. आयुष्यात काहीच नेहमीसाठी राहत नाही, अगदी आपला आनंदसुद्धा आणि आपलं दुःखसुद्धा. आनंदी आणि दुःखी सिच्युएशनसुद्धा फ्लोसोबत बदलत जातात. म्हणजे जसा जसा वेळ जातो या गोष्टी त्यासोबत वाहून जातात. असा माणूस कोणत्याही लहान मोठ्या गोष्टीवर विचार न करता रिॲक्ट करत नाही. तो जे करतो ते विचार करून करतो. तो जे डिसाईड करतो ते सुद्धा विचार करूनच करतो. आयुष्य 2 क्षणांचं आहे आणि मृत्यू कधीही येऊ शकतो हे इमॉर्टल माणसाला माहीत असतं. म्हणून तो त्याच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस पूर्णपणे जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचं देणं घेणं फक्त प्रेझेंट मोमेंटशी असतं. तो भूतकाळ आणि भविष्याचं टेन्शन घेत बसत नाही. त्याला वेळेची किंमत असते. म्हणून तो जे काही करतो ते उत्तमपणे करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर इमॉर्टल माणसाची हीच खरी डेफिनेशन आहे, द ओव्हरकमिंग ऑफ सेल्फ. स्वतःला ओव्हरकम करणं म्हणजे स्वतःवर कंट्रोल करणे. स्वतःच्या पर्सनॅलिटीचं सेल्फिश पार्ट ओव्हरकम करून तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या निगेटिव्ह साईडपासून सुटका मिळवू शकता. म्हणजे त्या गोष्टी ज्या तुम्हाला दुःखी, कष्टी करत असतात. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला तुमच्या चांगल्या क्वालिटीजसुद्धा गिव्हअप कराव्या लागतील. तुम्हाला हे कसं माहीत पडेल की तुम्ही स्वतःला जिंकण्यात यशस्वी झाला आहात का नाही? आता थोड्या वेळासाठी असं समजा की तुम्ही एक इम्पेशंट व्यक्ती आहात. म्हणजे तुमच्या पेशन्स खूपच कमी आहेत. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर चिडत राहता. तर तुमच्या या सवयीमुळे तुमचे सगळे फ्रेंड्स आणि कलिग्स तुम्हाला अवॉइड करतात. ते तुमच्यापासून दूर पळतात. त्यांना असं वाटतं की तुम्ही इम्पेशंट असल्याने तुम्ही त्यांना चिडून काहीतरी उलटसुलट बोलाल. तर हे जेव्हा तुम्हाला जाणवेल तेव्हा तुम्ही काय कराल? तुम्ही अशा वेळी स्वतःला बदलण्याचा निर्णय घेऊ शकता. स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू शकता. अँगर मॅनेजमेंटच्या एक्सरसाइजप्रमाणे जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रीदिंगवर फोकस करण्याची प्रॅक्टिस करू शकता. यामुळे तुमच्यामध्ये जेंटलनेस आणि काइंडनेस येऊ शकतो. म्हणजेच अशा क्वालिटीजची प्रॅक्टिस करून तुम्ही स्वतःमध्ये चांगले बदल आणू शकता. लवकर राग येणे हा एक प्रॉब्लेम नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असतातच जे आपल्याला स्वतःहून प्रयत्न करून दूर करावे लागतात. जसं की स्वार्थ, द्वेष आणि लोभ, तसेच विलासी आयुष्य आणि अहंकार यासारखे प्रॉब्लेमसुद्धा बरेच जण फेस करतात. स्वतःचा इगो, स्वतःवर डाऊट घेणे हे सुद्धा तुमच्यामध्ये असणारे दोषच आहेत. या प्रकारचे सगळे फॅक्टर्स मिळून आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा निर्माण होत असतात. आणि जेव्हा या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो आणि आपण दुःखी होतो. म्हणजे आपल्या दुःखाचं कारण आपलंच निर्माण केलेलं असतं. हे समजून घेण्यासाठी एखाद्या दोषाचं किंवा त्यामुळे होणाऱ्या इम्पॅक्टचं उदाहरण बघू. जसं की द्वेष याच्या फिलिंगमुळे तुम्हाला काही वेळासाठी चांगलं वाटेल. असं समजा की तुम्ही तुमच्या एम्प्लॉयवर चिडून त्याचे दोष दाखवले, ज्याचं काम ॲक्च्युअलमध्ये तेवढं खराब नाही. पण तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन विनाकारण त्याच्यावर काढलं. त्याच्यावर तुमचा सगळा राग काढून तुम्हाला काही वेळ चांगलं वाटलं. पण हे चांगलं वाटणं परमनंट नसेल. तो एक एम्प्लॉई असल्याने तुम्हाला काहीच म्हणू शकणार नाही. पण म्हणून तुम्ही त्याच्यावर विनाकारण राग काढणे, सगळ्यांसमोर त्याला ओरडणे हे अगदी चुकीचं आहे. स्वतःवर कंट्रोल मिळवण्यासाठी काही 9 क्वालिटीज आहेत ज्यामधून तुम्हाला तुमच्यामध्ये डेव्हलप कराव्या लागतील. या क्वालिटीज म्हणजे पेशन्स म्हणजे संयम, ह्युमिलिटी म्हणजे नम्रता आणि प्युरिटी म्हणजे प्रामाणिकपणा, सेल्फ रिलायन्स म्हणजे आत्मनिर्भर असणे, फिअरलेसनेस म्हणजे निडर असणे आणि सेल्फ सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करण्याची ॲबिलिटी असणे, नॉलेज म्हणजे ज्ञान, कंपॅशन म्हणजे सहानुभूती आणि लव्ह म्हणजे प्रेम. या सगळ्या क्वालिटीज तुम्हाला एक चांगला आणि खरा माणूस बनण्यात मदत करतील. या क्वालिटीज असल्यावर तुम्ही ज्या काही ॲक्शन घ्याल त्या अगदी योग्यच असतील. दुःख तुमच्या जवळ देखील येणार नाही.
तर हाच तुमचा स्वतःला जिंकण्याचा आणि कंट्रोल करण्याचा रिवॉर्ड असेल. बिलीफ्स, द बेसिस ऑफ ॲक्शन. बिलीफ हा शब्द ऐकून तुमच्या मनात काय येतं? कदाचित एखाद्या देवाची इमेज किंवा अशी गोष्ट ज्यावर तुमचा सगळ्यात जास्त विश्वास आहे. आपले बिलीफच आपल्याला सत्याकडे घेऊन जातात, कारण या बिलीफशिवाय तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही. पण बिलीफ हा शब्द फक्त एखाद्या धर्माशी किंवा एखाद्या स्पेशल फिलॉसॉफीशी जोडलेला नाही. बिलीफ म्हणजे ती पॉवर आहे जी आपल्याला आयुष्यात गाईड करत असते. ही पॉवर आपल्या थॉट्स आणि आपल्या ॲक्शन्सला इन्फ्लुएन्स करत असते. बिलीफ हा आपल्या पर्सनॅलिटीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण कोण आहोत आणि काय विचार करतो हे आपल्या बिलीफवरून डिसाईड होतं. उदाहरणार्थ असं समजा की तुम्ही ॲनिमल सेफ्टीवर जास्त विश्वास ठेवता, तर अर्थातच जी कंपनी ॲनिमल टेस्टिंग करते किंवा त्यांना नुकसान पोहोचेल अशा गोष्टी करते, त्या कंपनीला किंवा ऑर्गनायझेशनला सपोर्ट करणे तुमच्या बिलीफच्या अगेन्स्ट असेल. कोणत्याही व्यक्तीसाठी दोन अगदी विरुद्ध बिलीफ्स ठेवणे अशक्य आहे. म्हणजे आपण न्यायाबद्दल तोपर्यंत बोलू शकणार नाही जोपर्यंत आपण अस्तित्वात ते फॉलो करू शकणार नाही. कदाचित तुम्ही अशा लॉयर्सबद्दल ऐकलं असेल जे सत्यासाठी लढण्यात नेहमी तत्पर असतात. अशी लोक नेहमी न्यायाची मागणी करतात. रिझल्ट काहीही असो, कितीही कठीण परिस्थिती असो, पण ते मागे हटत नाहीत. सगळं जग यांच्या विरोधात उभं राहिलं तरीही ते त्यांच्या व्हॅल्यूजला पकडून असतात. तर ही असते पॉवर ऑफ बिलीफ, जिथे माणूस त्याच्या बिलीफसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करू शकत नाही, मग भलेही पूर्ण जग त्यांच्या विरोधात उभं असो. तुमचा प्रेमावर विश्वास आहे का? जर असेल तर कोणत्याही परिस्थितीत आणि काहीही झालं तरी आपलं प्रेम सांभाळून ठेवा. आपल्या मित्रांवर आणि जवळच्या लोकांवर तर प्रत्येकजण प्रेम करतो. मजा तर तेव्हा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूला सुद्धा मिठी माराल. असे शत्रू ज्यांनी तुमच्याबद्दल वाईट विचार केला त्यांच्यावर सुद्धा प्रेम करा. जर तुम्ही खरंच प्रेमावर विश्वास ठेवत असाल तर हा विश्वास तुमच्या पर्सनॅलिटीमधून सुद्धा नक्की दिसेल. शांततेवर विश्वास ठेवणारा कधीच दंग्यांना प्रोत्साहन देणार नाही, स्वतः देखील भांडण करणार नाही. जर त्याने भांडण तंटे केले तर याचा अर्थ आहे त्याचा हिंसेवर विश्वास आहे. हिंसेवर विश्वास ठेवणारा व्यक्ती नेहमी युद्धाच्या पर्यायाला योग्य मानेल. त्याला शांतीशी काहीच देणं घेणं नसेल, कारण तुम्ही एकाच वेळेस दोन अगदी विरुद्ध गोष्टींवर बिलीव्ह करू शकत नाही. म्हणून तुमच्या ॲक्शन्स आणि थॉट्स तुमच्या बिलीफ्सनुसार आहेत का यावर लक्ष द्या. आपले बिलीफ्स आपल्याला वाचवत असतात. ते आपल्याला वाईटपणापासून दूर ठेवतात आणि चांगुलपणाच्या मार्गावर घेऊन जातात. आपले बिलीफ्स आपल्याला चांगलं बनण्यासाठी आणि दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी एनकरेज करतात. द बिलीफ दॅट सेव्स. या आधीच्या भागात आपण हे डिस्कस केलं की आपले बिलीफ्सच आपलं आयुष्य गाईड करत असतात. ते तुमच्या पर्सनॅलिटीचाच एक भाग असतात. यासोबतच तुम्हाला हे सुद्धा माहीत असायला पाहिजे, बिलीफ्स दोन प्रकारचे असतात, हेड बिलीफ आणि हार्ट बिलीफ. हेड किंवा इंटेलेक्च्युअल बिलीफ आपल्या बिलीफचा वरवरचा भाग असतो, म्हणजे त्याची गहनता जास्त नसते. म्हणजे ते सरफेस लेवलचे बिलीफ असतात. हे बिलीफ तुमच्या पर्सनॅलिटीला किंवा कॅरेक्टरला तेवढं इन्फ्लुएन्स करत नाही, पण तरीही ते तुमचाच एक भाग असतात. हे समजून घेण्यासाठी आपण पॉली नावाच्या एका मुलीचं उदाहरण बघू. ती एका मोठ्या शाळेत शिकणारी मुलगी आहे. ती तिच्या शाळेचा एक भाग आहे, पण ती स्वतः एक पूर्ण शाळा नाही. या शाळेने किंवा ग्रुपने त्यांच्या मेंबर्ससाठी एक मिशन, एक व्हिजन किंवा असं म्हणा की काही कोर व्हॅल्यूज सेट केलेले आहेत जे सगळ्यांना फॉलो करावे लागतात. प्रत्येक मीटिंगच्या सुरुवातीला सगळे मेंबर्स त्यांच्या मिशनचं अँथम म्हणतात. असं करून त्यांची ऑर्गनायझेशन त्यांना जोडून ठेवते. असं असलं तरीही ग्रुपच्या प्रत्येक मेंबर्सचं स्वतःचं एक कॅरेक्टर आहे, स्वतःची एक पर्सनॅलिटी आहे, पण सोबत मिळून सगळे आपल्या ऑर्गनायझेशनच्या मिशनसाठी काम करतात. जसं की त्याच शाळेमध्ये ब्रायन नावाचा एक बेफिकीर मुलगा आहे. त्याने शाळेचा ग्रुप फक्त यासाठी जॉईन केला कारण ते सगळ्यांसाठी गरजेचं होतं. म्हणजे तो स्वतः शाळेच्या व्हिजन किंवा बिलीफबद्दल तेवढा इन्स्पायर्ड नव्हता. अशा प्रकारचे बिलीफ हे एखाद्या व्यक्तीचं इंटेलेक्च्युअल ओपिनियन किंवा त्याची आवड असते.
पण हार्ट बिलीफ हे हेड बिलीफपेक्षा खूप वेगळे असतात. हार्ट बिलीफ म्हणजे असा बिलीफ जो तुम्ही स्वतःच्या मर्जीने निवडता, म्हणजे काही असं ज्यावर तुम्ही पूर्ण मनाने विश्वास ठेवता. हे ते बिलीफ्स असतात ज्यांची तुम्ही रोज प्रॅक्टिस करता. पॉलीचा हार्ट बिलीफ हा आहे की ती ज्यांना भेटेल त्यांच्याशी प्रेमाने वागेल. ती काइंडनेसवर बिलीव्ह करायची. जेव्हा ती लोकांशी प्रेमाने वागेल तेव्हा त्यांना खूप चांगलं फील होईल हे तिला माहीत आहे. म्हणून तिला असं करायला आवडतं. तिला असं वाटतं की असं करून ती तिच्या चारही बाजूला अजून जास्त पॉझिटिव्ह वातावरण तयार करत आहे. तिचा हार्ट बिलीफ तिला सगळ्यांसोबत काइंडनेस दाखवण्यासाठी इन्स्पायर करतो. हे अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणखी एक स्टोरी बघूया. एकदा एक म्हातारी व्यक्ती जखमी होऊन रस्त्याच्या पलीकडे पडली होती. त्या माणसाची कंडिशन खूप वाईट होती आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज होती. तेव्हा तिथे एक संत आले. त्यांनी त्या म्हाताऱ्या माणसाकडे तर बघितलं, पण मदत करण्याऐवजी त्यांनी त्यांचा रस्ता धरला. थोड्या वेळाने तिथून लेवी कबिल्याचा एक माणूस जात होता. तो सुद्धा त्या म्हाताऱ्याकडे बघून पुढे निघून गेला, कारण त्या संताचे आणि त्या माणसाचे इंटेलेक्च्युअल बिलीफ सेम होते. दोघांमध्येही दया नव्हती आणि त्या दोघांचाही कोणाला मदत करण्यावर विश्वास नव्हता. तर मग ते एका जखमी म्हाताऱ्या माणसाची मदत का करतील? त्यांनी तेच केलं जे त्यांच्या बिलीफनुसार ठीक होतं. त्यांनी त्या जखमी व्यक्तीला इग्नोर केलं आणि पुढे निघून गेले. पण नंतर तिथून एक चांगला माणूस गेला. त्याने त्या म्हाताऱ्या माणसाची मदत केली. त्याची कोणतेच इंटेलेक्च्युअल बिलीफ्स नव्हते आणि त्याला अशा कोणत्याच बिलीफ्सची गरजसुद्धा नव्हती. त्याच्या हार्ट बिलीफने त्याला हेच शिकवलं होतं की गरजू लोकांची मदत करावी. म्हणून त्याने त्याच्या बिलीफनुसार ॲक्शन घेतली. तर आपल्यालासुद्धा रोज 2 बिलीफ्सपैकी एकाला सिलेक्ट करावं लागतं. बिलीफ इन गुड अँड इन एव्हिल, म्हणजे एकतर चांगला रस्ता किंवा वाईट रस्ता, ती मर्जी आपली. पण आपला हार्ट बिलीफ हेच सांगेल की आपण चांगुलपणावर विश्वास ठेवायला हवा. यामुळे तुमचे ॲक्शन्स आणि थॉट्स चांगुलपणाशी जोडलेले राहतील. चांगल्या बिलीफसोबत जगा आणि सगळ्यांवर प्रेम करा. तुम्ही देवाचे किंवा धर्माचे पुस्तकं म्हणजे बायबल किंवा भगवद्गीता वगैरे याबद्दल काय विचार करता? तुमचे याबद्दलचे विचार खूप मॅटर करतात, कारण हे तुमचे इंटेलेक्च्युअल बिलीफ्स आहेत. याहून देखील महत्त्वाचे तुमचे हार्ट बिलीफ आहेत, कारण ते तुमच्या ॲक्शनमध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये दिसून येतात. म्हणजेच तुमचे हार्ट बिलीफ तुमच्या पूर्ण पर्सनॅलिटीमध्ये दिसून येतात. थॉट अँड ॲक्शन. विचार न करता कोणतंच काम पूर्ण होत नाही. ज्याप्रमाणे झाडाला फळं लागतात त्याचप्रमाणे तुमचे थॉटसुद्धा तुमचे ॲक्शन बनतात. पण यामध्ये वेळ लागतो. तुम्ही विचार केला आणि ते काम होऊन जाईल असं होणार नाही. आपले विचारच आपल्या ॲक्शनची मुळं तयार करतात आणि हळूहळू ते कधी आपल्या ॲक्शन्समध्ये बदलतात हे आपल्याला देखील समजत नाही. तर जसे आपले विचार असतात त्यानुसारच आपले ॲक्शनसुद्धा असतात. ही गोष्ट समजून घ्यायला आपण एका रिक नावाच्या व्यक्तीचं उदाहरण बघू. रिक हा एक चांगलं आणि आनंदी आयुष्य जगत होता. त्याच्याकडे एक स्टेबल जॉब होता आणि त्याच्यावर प्रेम करणारी त्याची फॅमिलीसुद्धा होती. त्याच्या फॅमिलीमध्ये त्याची वाईफ आणि त्यांची 3 मुलं होती. त्याच्या मित्रांसोबत आणि शेजाऱ्यांसोबत सुद्धा चांगले रिलेशन होते. लोक त्याची प्रेमाने आणि आदराने विचारपूस करायचे. म्हणजे त्याच्याकडे ते सगळं होतं जे एका व्यक्तीच्या आयुष्यात असायला हवं. पण एके दिवशी अचानक त्याच्या शेजाऱ्यांना रिकच्या घरातून रडण्याचा आवाज येऊ लागला. रिकची वाईफ लॉनमध्ये बसून रडत होती. तेव्हा त्यांना समजलं की रिकला चोरी करताना रेड हँडेड पकडण्यात आलं, ज्यामुळे त्याला जॉबवरून काढून टाकण्यात आलं. झालेल्या प्रकरणाने रिकला खूप लाज वाटत होती. म्हणून तो त्याच्या वाईफ आणि मुलांना तसंच सोडून त्याच वेळेस शहर सोडून कुठेतरी निघून गेला होता. जाण्याच्या आधी त्याने एकदाही हा विचार केला नाही की त्याच्या फॅमिलीचं काय होईल, त्यांना कोण सांभाळेल. यावरून तुम्हाला हे समजलं असेल की लोक कधी फसवतील हे सांगता येत नाही. रिकने ही चोरी अचानक केली नव्हती. चोरीचा विचार त्याच्या डोक्यात बऱ्याच दिवसांपासून चालत असेल.
कोणास ठाऊक, चोरी करण्याचा प्लॅनसुद्धा तो कधीपासून बनवत असेल. कदाचित बऱ्याच महिन्यांपासून किंवा बऱ्याच वर्षांपासून. त्याची थॉट प्रोसेस चुकीच्या दिशेने जात होती. ज्या वेळेस त्याच्या डोक्यात पैसे चोरण्याचा विचार आला असेल, त्याच वेळेस त्याच्या माइंडमध्ये त्यासाठी लागणारी ॲक्शन प्लॅनिंग सुरू झाली असेल. यानंतर मग जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याचे विचार ॲक्शनमध्ये बदलले, म्हणजेच त्याने चोरी केली. म्हणून असं म्हणतात की नेहमी पॉझिटिव्ह आणि चांगला विचार करा, कारण आपल्या विचारांमध्ये खूप पॉवर असते. जर एखादा चुकीचा थॉट परत परत तुमच्या माइंडमध्ये येत असेल तर कधी ना कधी तो तुमच्या ॲक्शनमध्ये सुद्धा उतरू शकतो. निगेटिव्ह थॉट आपल्या माइंडला खराब करतात. सुरुवातीला तुम्हाला एखादा वाईट विचार येतो, पण हळूहळू तुमचं अनकॉन्शियस माइंड तो थॉट एन्जॉय करायला लागतो आणि म्हणून तुम्ही परत परत त्याबद्दलच विचार करता. म्हणजेच एक चुकीचा विचार तुमचं पूर्ण कॅरेक्टर खराब करून टाकू शकतो. अशा थॉटला आपण अनहेल्दी फूडशी कम्पेअर करू शकतो. असं समजा की तुम्ही जवळपास प्रत्येक आठवड्याला जंक फूड खाता. मग तुम्ही कंप्लेंट करता की तुमचं पोट खराब झालं आहे किंवा चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागलेत. हळूहळू तुमची पूर्ण हेल्थ खराब व्हायला लागते. तुमची स्किन ड्राय आणि डल व्हायला लागते. तुम्हाला श्वासाचा त्रास सुरू होतो. तुमचं कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. हे सगळं तुम्ही जंक फूड खाल्ल्यामुळे आणि तुमच्या बॉडीची नीट काळजी न घेतल्यामुळे झालं. तुम्हाला असं वाटतं का की असं जंक फूड खात राहिल्याने बॉडी हेल्दी राहील? आपण जे खात असतो तेच आपल्या शरीराचं पोषण करत असतं. अशाच प्रकारे आपण जो विचार करतो त्यावरून आपले ॲक्शन्स बनत असतात. म्हणून खाण्यासोबत आपल्या थॉट्सकडे सुद्धा लक्ष द्या. तुम्ही काय विचार करता यावर लक्ष देणे गरजेचं आहे. याची रोज प्रॅक्टिस करा. जर तुम्ही खरंच चांगल्या आणि स्वच्छ मनाचे असाल तर कोणताच वाईटपणा तुम्हाला स्वतःकडे खेचू शकणार नाही. पण जर तुम्ही तुमच्या चांगुलपणाचं फक्त ढोंगच करत राहिलात तर एक ना एक दिवस तुमचं पितळ उघडं पडेल. जो तुम्ही विचार करता त्याबद्दल लिहायची सवय ठेवा. जेव्हा कधीही वेळ मिळेल तेव्हा तुमचे विचार एका पेपरवर लिहून काढा, मग ते कसेही असोत. जे थॉट्स खूप प्युअर, पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग असतील त्यांना बोल्ड लेटर्समध्ये लिहा आणि मध्ये मध्ये वाचत राहा. तुम्ही बघा, काही दिवसांनी तुमचे हेच पॉझिटिव्ह थॉट्स तुमच्या ॲक्शनमध्ये उतरल्याचे तुम्हाला दिसून येईल. युअर मेंटल ॲटिट्यूड. या आधीच्या भागात आपण माणसाची थॉट प्रोसेस किती महत्त्वाची आहे यावर फोकस केलं होतं. आपल्या थॉट प्रोसेसप्रमाणे आपला मेंटल ॲटिट्यूडसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. यामुळेच आपली पर्सनॅलिटी बनत असते. जर तुमचा मेंटल ॲटिट्यूड स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अचीव करू शकता. याचं कारण म्हणजे माणसामध्ये असलेलं अनलिमिटेड पोटेन्शियल. पण याची अपोजिट साईड मात्र डेंजरस आहे. असं समजा की तुमचा मेंटल ॲटिट्यूड खराब आहे. जर असं असेल तर तुम्ही स्वतःवर कधीच विश्वास ठेवू शकणार नाही. तुमच्या डोक्यात नेहमी तुम्ही एक लूजर आहात, तुम्ही काहीच करू शकत नाही, अशा प्रकारचे विचार सुरू राहतील. तुमचे विचार खरंच तुमचं आयुष्य ठरवतात. हे तुम्हाला बनवूसुद्धा शकतात आणि बिघडवूसुद्धा शकतात. याआधी सांगितल्याप्रमाणे तुमचे ॲक्शन तुमच्या थॉटचे रिझल्ट आहेत. जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल तर तुमच्यासोबत निगेटिव्हच होईल. पण जर तुमचे विचार पॉझिटिव्ह असतील तर तुमच्यासोबत पॉझिटिव्ह गोष्टी घडतील. जर तुम्हाला निगेटिव्ह विचार करण्याची सवय असेल तर तुमचे ॲक्शन्स कसे असतील हे समजून घेण्यासाठी सारा नावाच्या मुलीचं उदाहरण बघू. साराने तिच्या आयुष्यात नेहमी फक्त स्ट्रगलच बघितला होता. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तिने न जाणे किती छोटे मोठे जॉब्स केले असतील. असं करून जेव्हा तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तेव्हा त्यानंतर तिला जॉब मिळाला नाही. अशा सिच्युएशनमध्ये आणखी भर म्हणजे तिची आईसुद्धा आजारी होती आणि तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी एकट्या सारावर होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये कोणीही मानसिकरित्या खचून जाऊ शकतं. स्वतः साराला देखील कधीकधी असं वाटायचं की ती सगळ्या गोष्टींशी लढून लढून आता थकली आहे. पण असं असूनही तिने तिची मनशक्ती कधीच कमी होऊ दिली नाही. सारा पूर्ण हिमतीने सगळं काही सांभाळत होती. इतकी कठीण परिस्थिती असूनसुद्धा तिने कधीही स्वतःचा मेंटल बॅलन्स जाऊ दिला नाही आणि तिने कधीच हार देखील मानली नाही. एवढ्या सगळ्या स्ट्रगलमुळे तिने स्वतःमध्ये कधीच कटुपणा किंवा निगेटिव्हिटी येऊ दिली नाही. उलट ती नेहमी हसतमुख असायची
आणि सगळ्यांसोबत प्रेमानेच वागायची. काही महिन्यांनी तिला एक चांगला जॉबसुद्धा मिळाला. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून बघितलं नाही. नशिबाने त्यावेळेस तिला त्यांचे काही नातेवाईकसुद्धा भेटले, ज्यांनी साराच्या आईची जबाबदारी स्वतःवर घेतली. अशा प्रकारे शेवटी साराच्या आयुष्यात देखील चांगली वेळ आली. यामध्ये सगळ्यात मोठा रोल होता तिच्या मेंटल ॲटिट्यूडचा, ज्याने तिला वाईटातल्या वाईट सिच्युएशनमध्ये सुद्धा हार मानू दिली नाही. सारासुद्धा थकून एखादा चुकीचा रस्ता निवडू शकली असती, कारण चारही बाजूंनी जेव्हा डार्कनेस असतो तेव्हा बऱ्याचदा लोक चुकीच्या मार्गावर जातात. तिचं आयुष्य स्ट्रगल्सने भरलेलं होतं आणि या प्रवासात ती पूर्णपणे एकटी होती. अशामध्ये तिच्यामधला वाईट माणूस डोकं वर काढू शकला असता, पण तिने चांगली वाट पकडली आणि पूर्ण हिमतीने त्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक चॅलेंजला फेस केलं. जेव्हा कधीही तिच्या आयुष्यात एखादं चॅलेंज यायचं तेव्हा ती स्वतःला नेहमी हे आठवण करून द्यायची की कठीण सिच्युएशन्स तिच्या आयुष्यात आधीसुद्धा येऊन गेल्या आहेत. ती तेव्हा त्यांना घाबरली नाही, तर आता घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. ती तिचा मेंटल ॲटिट्यूड लक्षात ठेवायची, ज्याने तिला लढण्याची हिंमत मिळायची. तिला हे माहीत होतं की ती तिची सिच्युएशन्स तर बदलू शकत नाही, पण त्यांना फेस करण्यासाठी स्वतःला नक्कीच तयार करू शकते. एक प्रकारे सांगायचं झालं तर तिने तिच्या प्रॉब्लेम्सला हँडल करण्याचा उपाय शोधला होता, तो म्हणजे तिचा मेंटल ॲटिट्यूड. बऱ्याचदा आपल्यासमोर अशा सिच्युएशन्स येतात जेव्हा आपण स्वतःला खूप एकटं, हेल्पलेस आणि वीक फील करायला लागतो. आपण सहजपणे हार मानून घेतो आणि गिवअप करण्यासाठी रेडी होतो. म्हणून साराकडून आपण खूप काही शिकू शकतो. तिने तिच्या कठीण सिच्युएशन्ससमोर कधीच हार मानली नाही आणि स्वतःला कोणत्याही सिच्युएशनमध्ये कमजोर पडू दिलं नाही. म्हणून आपण सुद्धा साराप्रमाणे आपला मेंटल ॲटिट्यूड एवढंच स्ट्रॉंग बनवलं पाहिजे. या समरीमधून तुम्हाला अशा पद्धती शिकायला मिळाल्या ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्सला दूर करण्यामध्ये मदत करतील. कोणत्याही प्रॉब्लेम्सपासून दूर पळणे हे त्या सिच्युएशनचं सोल्युशन असू शकत नाही. आयुष्यात चढउतार येत राहतात, पण तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे हँडल करू शकता. तुम्हाला यातून हे शिकायला मिळालं की आनंदी राहणे हे माणसाचं बेसिक नेचर आहे. आजच्या जगात ऑलरेडी एवढ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, तर मग आपण या निगेटिव्हिटीला अजून का वाढवतोय? यापेक्षा आपण आयुष्यात आनंदी राहूया आणि दुसऱ्यांनासुद्धा आनंदी ठेवूया. आपण गोष्टींकडे नेहमी निगेटिव्हली बघण्यापेक्षा त्यामध्ये असलेली पॉझिटिव्ह साईड बघण्याचा प्रयत्न करूया. आपल्या चुका स्वीकारून त्यातून काहीतरी चांगलं शिकण्याचा प्रयत्न करूया. यामुळे आपण आपल्या दुःखाची सायकल तोडू शकतो. तुम्ही यातून हे सुद्धा शिकलात की अमरत्वाची योग्य व्याख्या काय आहे. एक इमॉर्टल माणूस तो नाही जो नेहमीसाठी अमर होईल किंवा ज्याचा कधीच मृत्यू होणार नाही, तर इमॉर्टल माणूस तो आहे ज्याला याची जाणीव आहे की या जगात काहीच परमनंट नाही, अगदी आपले दुःख आणि त्राससुद्धा. इमॉर्टल माणूस स्वतःला कोणत्याही प्रकारच्या विलासी गोष्टींशी किंवा स्वतःच्या न संपणाऱ्या इच्छांशी जोडलेला ठेवत नाही. उलट तो आयुष्याच्या फ्लोसोबत जगत राहतो. म्हणजे जशी वेळ येईल त्याप्रमाणे चेंज होत राहतो आणि स्वतःला तो ॲडजस्ट करत राहतो. यापुढे तुम्ही हे देखील माहीत करून घेतलं की स्वतःला इम्प्रूव्ह कसं करतात, स्वतःला वेळेनुसार बेटर कसं बनवतात. बेटर होणं म्हणजे तुम्ही तुमच्या सेल्फिश नेचरमधून बाहेर येता, म्हणजे तुम्ही तुमच्या निगेटिव्ह क्वालिटीज नेहमीसाठी स्वतःपासून दूर करता. यानंतर तुम्ही हे शिकलात की आपले बिलीफ्सच आपल्या ॲक्शनचे मूळ असतात. म्हणून काहीही झालं तरीही तुमच्या बिलीफ्सवर टिकून त्याकडे लक्ष द्या. तुमचे बिलीफ्सच तुम्हाला एक चांगला माणूस बनवत असतात. यानंतर तुम्ही या समरीमध्ये मेंटल ॲटिट्यूडच्या इम्पॅक्टबद्दल जाणून घेतलं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी वाईट वेळ येतेच, पण मेंटली स्ट्रॉंग तेच असतात जे अशा वाईट वेळेचा हिमतीने सामना करतात. ही लोकं कधीच हार मानत नाहीत. ते कधीच सिच्युएशनबद्दल कंप्लेंट करत नाहीत, वाईट नशिबाचं रडगाणं गात नाहीत. उलट कठीण वेळसुद्धा अशा लोकांना खूप काही शिकवून जाते, ज्याने ते त्यांच्या फ्युचरचा पाया अजून भक्कम बनवतात. यापुढे तुम्ही हे सुद्धा शिकलात की पुढे जाण्याचे बरेच रस्ते आहेत. म्हणून फक्त एखाद्या गोष्टीला वाचून घेणे किंवा जाणून घेणे पुरेसं नाही, तिला आपल्या लाईफमध्ये अप्लाय करणेसुद्धा गरजेचं आहे.
या टिप्स तुमचे आयुष्य बदलू शकतात. या टिप्समुळे तुमची पूर्ण पर्सनॅलिटी चेंज होऊ शकते. म्हणून आज आणि आत्तापासूनच या समरीमध्ये दिलेल्या टिप्सला आपल्या आयुष्यात अप्लाय करायला सुरुवात करा. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.